आरक्षण बचाव यात्रा समाज परिवर्तनाचा निर्धार ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय डॉक्टर दीपकभाई केदार यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण बचाव या यात्रेची जमदार सुरुवात बिलोली जिल्हा नांदेड इथून सुरू झाली। ही यात्रा केवळ एक आंदोलन नाही तर संविधानिक आरक्षण, सामाजिक न्याय आणि वंचितांच्या हक्कांसाठी उभारलेला संघर्ष आहे। देशातील सामाजिक समतेवर, संविधानिक अधिकारांवर आणि लोकशाही मूल्यांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी ही यात्रा निघाली आहे। संविधान बचाव, देशाचा आत्मा वाचवा, आरक्षण बचाव, बहुजनांच्या हक्कांचे रक्षण करा, ईव्हीएम हटाव, देश बचाव। सई सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे। समाज जोडो यात्रा, समाजात एकता, बंधुता आणि परिवर्तनाची नवी दिशा। आज गरज आहे समाज एकत्र येण्याची, अन्यायाविरोधात आवाज उठविण्याची आणि संविधानिक मूल्याचे रक्षण करण्याची। जात, धर्म, पंथ या पलीकडे जाऊन समानता, बंधुता आणि न्यायासाठी प्रत्येकाने या लढ्यामध्ये सहभागी व्हावे। जिंदाबाद जिंदाबाद आरएसएस मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। मुख्यमंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ। मुख्यमंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ। मनुवाद नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। जातिवाद नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। धर्मवाद नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा। आरक्षण जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। मनुवाद मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। आज ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने संघर्ष नायक डॉक्टर दीपकभाई केदार यांच्या प्रमुख उपस्थितीत समाज जोडो आंदोलन पिंपरी चिंचवड शहर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी आयोजित केलेलं आहे। आत्ताच या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आणि या ठिकाणी आमची अशी मागणी, जो आज मनुवादी RSS मनुवादी यांनी जो समाज तोडण्याचा जो अजेंडा राबविण्याचा हे केलेला आहे, त्यांना आमचा जाहीर निषेध करतो आम्ही त्याचा। ह्या ठिकाणी समाजाने एकरूपीने राहणं गरजेचं आहे। ज्यावेळेस सर्व समाज दलित, शोषित, वंचित, पीडित एक राहीन, त्यावेळेस असे RSSचे किती जरी पालतू कुत्रे आले तरी समाजाला तोडण्याचं काम करणार नाही। समाजाने एकजुटीचं होणं या ठिकाणी गरजेचं आहे। ज्यावेळेस आपण विखुरलं जातं त्यावेळेस आपल्यावर खूप अन्याय अत्याचार होईल आणि जे मागं होतं ना आपल्या पूर्वजांच्या काळात गळ्यात मडकं, पाठीमागं झाडू वगैरे आणि रोज कुठं ना कुठं अन्याय अत्याचार व्हायचा, तो आणखी होईल असं वाटतंय, कारण या मनुवाद्यांनी असं राबवायचं ठरवलेलंच आहे। म्हणून मी सांगतो या ठिकाणी जे आपण उपवर्गीकरण जे लागले ना मागायला, ते चुकीचं आहे, ते मागू नका। त्यांनी आपलं नुकसान होणार आहे, आपल्या पुढच्या पिढीचं नुकसान होणार आहे। आता जी आपली पुढची पिढी आहे, आज जे आमचे संघर्ष नायक दीपकभाई केदार या समाजासाठी अहोरात्र फिरतात, त्यांच्या मागे सगळ्या समाजाने खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे। आणि महाराष्ट्रामध्ये मोहन भागवत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये जो या RSS BJP सरकारने षडयंत्र राबवले, इथलं आरक्षण संपवण्याचं षडयंत्र, मी त्यांना सांगतोय की जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आंबेडकरवादी पॅन्थर जिवंत आहे, तोपर्यंत हे तुमच्या षडयंत्रांनी काही होऊ शकत नाही। या जातीवादी मनुवादी सरकारने जे उपवर्गीकरणाचा निर्णय चालू केला आहे या महाराष्ट्रामध्ये, जातीमध्ये भांडण लावायचा जो कट रचला, या कटाला आम्ही आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून समग्र महाराष्ट्रामध्ये गावखेड्यामध्ये जात आहे आणि तिथल्या समग्र आपल्या समाज बांधवांना सांगतोय की या ठिकाणी या BJP RSS याच्या षडयंत्राला बळी पडू नका। जे आम्ही भावासारखे नांदतोय, आमच्या ताटाचे तुकडे करू नका। इथला हा मोहन भागवत असो की देवेंद्र फडणवीस असो, त्यांना आंबेडकरवादी समाजाच्या माध्यमातून आम्ही
रोखठोक उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. सर्वांना जय भीम. तरी आज ही आपली आरक्षण बचाव यात्रा या पिंपरी चिंचवडमध्ये आलेली आहे. माझ्या समस्त समाज बांधवांना, महाराष्ट्रभरातील सर्व बांधव भगिनींना माझी विनंती असेल की पॅन्थर दीपकभाई केदार यांनी हा लढा जो उभारला आहे, ज्या माध्यमातून आज आपल्यावर या मनुवादी जातीयवादी व्यवस्थेकडून आपल्या समाजावर ज्या पद्धतीने आज ज्या काही गोष्टी घडत आहेत, जिथे कुठे खेड्यापाड्यात, आता तर शहरात सुद्धा मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याकांवरील, मागासवर्गीय समाजावरील, वंचित शोषित घटकांवरील ज्या पद्धतीने अन्याय अत्याचार होत आहेत, ते कुठेतरी रोखण्यासाठी पॅन्थर दीपकभाई केदार लढा पुकारत आहेत. त्यांना आपण साथ देणं गरजेचं आहे. आणि जो काही हा वर्गीकरणाचा यांनी जे काही प्रकरण यांनी पुढे पाडले, त्या आरक्षण आपल्या धोक्यात आणण्याचा हा त्यांचा एक प्रयत्न आहे. आणि हा त्यांचा मनसुबा आपण उधळून लावल्याशिवाय गप्प बसायचं नाही. जय भीम. भारतीय संविधान जिंदाबाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. प्रथम सर्वांना जय भीम, जय संविधान. याच्या आजच्या या काळाला जर बघायचं झालं तर आजमध्ये जर आपला बहुसंख्येनं असलेला हा आपला बहुजन समाज, तर या समाजामध्ये पूर्वीला ज्यावेळेस आपल्यावर अन्याय अत्याचार व्हायचे, तर तिथून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढं आणलं आणि आजकालच्या घडीला आपण सुखानं जीवन जगत आहोत. आपल्या शोषित समाजाला बाबासाहेब आंबेडकरांनी राजकारण, समाजकारण, शिक्षण, कला, क्रीडा या क्षेत्रामध्ये संपूर्ण जाती धर्माला समानता असली पाहिजे, आपला संपूर्ण समाज पुढे आला पाहिजे, याच्यासाठी आरक्षण आणलं. आणि आरक्षणाच्या माध्यमातून कुठेतरी आपला समाज पुढे गेला आणि काहीतरी प्रगती करू लागला. हेच या मनुवादी लोकांना खूपच आहे. यांना हे बघू वाटत नाही आहे की हा दलित समाज पुढे येतोय आणि ह्यांच्या प्रश्नांबाबत जागृत होतोय. यासाठी यांनी जो आरक्षणाचा अबकडचा उपवर्गीकरणाचा कायदा आणलेला आहे, यांच्या कायद्याचा मी जाहीरपणाने या ठिकाणी निषेध करते. आणि जेव्हा अशा आरक्षण बचाव यात्रा राबवल्या जातात, त्यावेळेस संपूर्ण समाज बांधवांनी या लढ्याला साथ दिली पाहिजेत आणि आपलं आरक्षण वाचवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला या समाजामध्ये आणखीन प्रगती करता येईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत घडवता येईल. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय. भारतीय संविधान जिंदाबाद. रेते राजा छत्रपति शिवाजी महाराज, आपको और मुझे सिर उठाने का ताकत संविधान द्वारा दिया गया विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को नमन करते हुए आज ऑल इंडिया पांथर सेना की ओर से मेरे आदरणीय नेता, देश के अम्बेडकराइट्स एक्टिविस्ट दीपक जी केदार के नेतृत्व में संविधान बचाओ रैली के आयोजन पूरा महाराष्ट्र में किया जा रहा है। आज मालूम है आपको, 2014 के बाद में भारत में आया मनुवादी सरकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सरकार, विश्व हिंदू परिषद के सरकार, ये सरकार ने पूरा देश में माइनॉरिटी हो, दलित हो, मुस्लिम हो, क्रिश्चियन हो, गरीब हो, सभी को जीने का इतना तकलीफ में डाला हुआ है। ये बात को मेरे आदरणीय नेता दीपक केदार पूरा महाराष्ट्र में हो, बीड़ में हो, औरंगाबाद में हो, जालना में हो, नागपुर में हो, विदर्भा में हो, पश्चिम महाराष्ट्र में हो, मुंबई में हो, पिंपरी चिंचवड़, पुणे, सभी एरिया में अल्पसंख्यक समाज के लिए हो और दलितों के ऊपर बहुत सारे नौजवान को ये मनुवादी लोगों ने मारने के काम, उनको घर में घुस के उनको तकलीफ देने के काम, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का मूर्तियों का विडंबना करने के काम, ऐसा तमाम काम को एक अम्बेडकराइट्स के लिए नहीं है, वो महाजन समाज के लिए भी, वो दलितों के लिए, एक क्रिश्चियन के लिए, मुस्लिम के लिए, मराठा के लिए, सभी समाज के लिए एक डैशिंग नेतृत्व है दीपक जी केदार. मैं ये बात, तो एक सुनियोजित गट आहे आणि या गटाच्या माध्यमातून SC घटकांना एकामेकाच्या समोर उभा करून त्यांच्या दंगली भडकवणे, परत त्या दंगलीनंतर आमचं कोम्बिंग करणे, त्या कोम्बिंगनंतर आमच्या 50-45 हजार तरुणांचं आयुष्य ज्या पद्धतीने भीमा कोरेगाव दंगलीत बर्बाद झालं, त्याच धर्तीवरती पुन्हा एकदा हा अटॅक करण्याचा एक सुनियोजित कट RSS सरकारने रचलेला आहे. आणि म्हणून हा कट उद्ध्वस्त झाला पाहिजे. खऱ्या प्रश्नाकडे या देशाचं लक्ष वेधलं गेलं पाहिजे. खरे प्रश्न बाजूला राहिले, परंतु वर्गीकरणाचं केवळ एक अहवाल पुढं करून जो अहवाल अंधारात ठेवला आहे आणि समाजाच्या भावना भडकतील असा एक अहवालातला कागद बाहेर काढून व्हायरल केला आहे.
संपूर्ण अहवाल व्हायरल केलेला नाही. तो अहवाल एकच पेज व्हायरल झालं आहे आणि त्याच्यात दिसतंय की एका घटकाला त्या ठिकाणी कमी आरक्षण आणि दुसऱ्या घटकाला जास्त आरक्षण, जेणेकरून हे दोन घटक या लेटरला बघून महाराष्ट्रात एकामेकाच्या समोर उभा राहतील. जे घटक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लेकरं आहेत आणि त्यांनीच एकामेकाच्या विरोधात उभा राहावं अशा पद्धतीचं एक व्यापक षडयंत्र गेल्या 5-6 वर्षापासून RSS शाखेच्या माध्यमातून रचत होती आणि आज त्यांनी ते अंमलात आणलेलं आहे. म्हणून हे प्रकरण काय आहे, म्हणून हे राज्यातलं सरकार आरक्षणाच्या विरोधात आहे. उन्हातानामध्ये आम्ही फिरतोय, समाजाला जागे करतोय. समाज बांधवांनो, वेगळे होऊ नका. हे 4-2 RSSचे लोक तुमच्यामध्ये घुसून तुम्हाला रस्त्यावर उतरत आहेत. राज्याचा कायदा त्या ठिकाणी बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मी या माध्यमातून सांगतोय देवेंद्र फडणवीसला की आता आमची परीक्षा घेऊ नको बाबा, आता आमच्या नादी तू लागू नको. जर तू आमच्या नादी लागायचा प्रयत्न केला तर याद राख, आरक्षण आणि संविधान हे आमचं अस्तित्व आहे. बाबासाहेबांचे लेकरं आहेत, त्यांच्याकडं गमावण्यासारखं काही नाही. फडणवीस तुझ्याकडं गमावण्यासारखं भरपूर आहे. आम्ही आग आहेत, आग, आणि आगीच्या जर नादी लागलास तर त्या ठिकाणी सगळेजण भस्मसात झाल्याशिवाय राहणार नाहीत. हा गर्भित इशारा मी देतोय. कल्याणचं बुद्ध विहार पाडलं, त्याचाही आवाज उठवतोय. पुण्यामध्ये ख्रिश्चनांवरती त्या ठिकाणी चर्चवरती अतिक्रमणाच्या नावाखाली त्यांना पाडलं जातं आहे, भयभीत केलं जातं आहे. सत्तेत असून जनाक्रोश मोर्चे काढले जात आहेत. हे सगळे खरे प्रश्न आहेत आणि याचं मूळ जर काय असेल मित्रांनो तर ते EVM आहे. आणि EVM मात्र या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यामध्ये सरकार आणत चाललं आहे. EVM हटवण्याचं आमचं हे आंदोलन आहे. लोकशाही वाचवण्याचं आमचं हे आंदोलन आहे. सोमनाथला न्याय देण्याचं आमचं हे आंदोलन आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं ढोंग देवेंद्र फडणवीस करतो. गाजरं दाखवायचं काम केलंय. अरे जेव्हा अधिवेशनात तुम्ही म्हणले होते आम्ही कर्जमाफी करू, त्याच वेळेस इम्प्लिमेंट का झाली नाही? ज्या वेळेस तुम्ही तिथं अधिवेशनात घोषणा केली की आम्ही 2 लाखापर्यंत कर्ज माफ करू, तिथपासून ते आत्तापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांची भरपाई कोण देणार? आणि आजही तुम्ही म्हणताय की निवडणुकीमुळे आम्हाला एकदम जाहीर करतायत. आम्ही विचारतोय नरेंद्र मोदीला, पेट्रोलचं काय झालंय, डिझेलचं काय झालंय, गॅसचं काय झालंय, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काय झालंय, शेतकऱ्यांच्या हमी भावाचं काय झालंय, बेरोजगारांचं काय झालंय? या पुण्याच्या IT मध्ये अचानक काही घंट्यात एक कंपनी बंद पडते आणि 600 ते 700 लोक त्या ठिकाणी बेरोजगार होतात. याच्याकडे लक्ष जाऊ नये म्हणून जातीत भांडणं लावायचे, हिंदू मुस्लिम करायचं, दलितात भांडणं लावायचे, ख्रिश्चनांना टार्गेट करायचं का? तर हे जे कामगार आज पुण्यामध्ये अचानकपणे रस्त्यावर आलेत, त्यांच्या मुद्द्याकडे या देशाचं लक्ष गेलं नाही पाहिजे. या पेट्रोलने, गॅसने, डिझेलने माणूस गुदमरायला लागलाय. तो आता जगण्याची भ्रांत त्याला पडली. सोनं घेऊ नका म्हणतोय पंतप्रधान, फिरायला जाऊ नका म्हणतोय पंतप्रधान. अरे मग हे सगळे लोक जगणार कसे? मी ज्यावेळेस अलिबागला गेलो आंदोलनानिमित्त, तिथले रिसॉर्टवाले मला भेटले की भाई अचानक मोदीची एक बाईट झाली आणि पर्यटक इकडले बंद झालेत, आमच्यावरती उपासमारीची वेळ झाली. लोन काढलेलं आहे, ट्रॅव्हल्स एजन्सीच्या गाड्या चालू आहेत, त्यांचे हप्ते कोण भरणार ते सुद्धा करून आज भयभीत झालेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात एक अराजकतेचं वातावरण निर्माण झालं आहे आणि आमच्या पाठीमागं एक भावनिक मुद्दा लावून आम्हाला झुंजत ठेवलेलं आहे. आम्हीच हे प्रश्न विचारू शकतो ही त्यांना माहिती आहे. आमचं बुद्धगया ब्राह्मणवाद्यांच्या ताब्यात आहे. हे आंदोलन आम्ही देशव्यापी केलं, त्या आंदोलनाचं काय झालं याचं उत्तर कोण देत नाही. हम संविधान बदलने के लिए सरकार में आए हे म्हणणारे अटक झालेले नाहीत. त्या ठिकाणी संविधान फाडण्याची भाषा त्या मध्य प्रदेशच्या अनिल मिश्रा, स्वरूपानंद नावाच्या त्या ठिकाणचा असणारा तो राजा भैया नावाचा कुणीतरी राजा गुंडा तिकडला संविधान फाडण्याची भाषा करतो, त्याला अटक होत नाही.